अनिल दोरीत पाय अडकून धाडकन पडला आणि त्याचं डोकं जमिनीवर आपटलं. अशा वेळी काय करायला हवं? आजचा विषय प्रथमोपचार, डोक्याला दुखापत होणे, फर्स्ट एड, हेड इंजरी. डोक्याला दुखापत झाल्यास परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रथमोपचार देणं आवश्यक आहे. स्थिती 1. बाहेरील बाजूस किरकोळ दुखापत, डोक्याला टेंगूळ येणं किंवा साधी जखम. स्थिती 2. मेंदूला धक्का बसणे किंवा अंतर्गत आघात होणे. यामध्ये काही काळासाठी मेंदूचं कार्य योग्य प्रकारे होत नाही. स्थिती 3. खूप गंभीर दुखापत, उदाहरणार्थ कवटीचं हाड तुटणं किंवा मेंदूला जखम होणं. अशा स्थितीत मृत्यूही होऊ शकतो. प्रथमोपचाराचा पहिला नियम: चेक, परिस्थितीचं अवलोकन करा. घाबरू नका आणि तातडीने चेक करा. स्थिती 1 म्हणजे बाहेरील बाजूस किरकोळ दुखापत, टेंगूळ आलं असेल किंवा तो भाग काळा निळा दिसत असेल तर एखाद्या कापडात बर्फ गुंडाळा आणि 15 मिनिटं थंड शेक द्या. बर्फ कधीही थेट दुखापतीच्या जागी लावू नका. किरकोळ दुखापत आणि थोडासा रक्तस्राव असेल तर दाब देऊन रक्तस्राव थांबवा. पुढील काही तास व्यक्तीवर लक्ष ठेवा. काहीही असामान्य वाटलं तर लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा. लक्षात ठेवा, बऱ्याचदा लक्षणं उशिराने दिसू लागतात. स्थिती 2 म्हणजे मेंदूला धक्का बसणे, कन्कशन. याची लक्षणं पाहू: स्मृतीभ्रंश होणे किंवा भ्रमिष्टपणा, उलट्या होणे, धुसर दिसणे किंवा दुहेरी दृष्टी, तीव्र डोकेदुखी किंवा जास्त चक्कर येणे, फीट येणे किंवा आकडी येणे. त्याचप्रमाणे बेशुद्ध पडणे हे देखील मेंदूला धक्का बसल्याचं लक्षण आहे. त्या व्यक्तीला शांत करा आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडे घेऊन जा. स्थिती 3 म्हणजे खूप गंभीर दुखापत, मोठी जखम असणे आणि दाब देऊनही रक्तस्राव न थांबणे. नाकातून किंवा कानातून कोणत्याही प्रकारचा स्त्राव येणे, हाताला किंवा पायाला लकवा मारणं, कवटीचं हाड तुटल्याची शक्यता, ही सर्व गंभीर लक्षणं आहेत आणि मेंदूला दुखापत झाल्यास निर्माण होतात. ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी लगेच कॉल करा आणि परिस्थितीचं गांभीर्य स्पष्ट करा. त्या व्यक्तीला एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्येच घेऊन जा. ॲम्ब्युलन्सची वाट बघत असताना श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके म्हणजेच पल्सवर लक्ष ठेवा. श्वासोच्छ्वास सुरू नसेल आणि पल्स मिळत नसेल तर लगेच CPR सुरू करा. CPR देण्यासाठी छातीच्या मध्यभागी अशा प्रकारे तळ हात ठेवून धक्के द्या. रक्ताभिसरण सुरू ठेवणं हा त्याचा उद्देश आहे. खूप जास्त रक्तस्राव असेल तर स्वच्छ कपड्याने जखमेवर दाब द्या. कापड रक्ताने पूर्णपणे भिजले असेल तर ते काढू नका. त्याऐवजी दुसरं कापड घ्या आणि आधीच्या कापडावर ठेवून दाबून धरा. हाड मोडल्याची शक्यता असेल तर जखमेवर दाब देऊ नका. गॉज किंवा स्वच्छ कापड वापरून जखम झाका. जखम स्वच्छ करण्याचा किंवा धुण्याचा प्रयत्न करू नका. हे खूप धोकादायक ठरू शकतं. जखमेत काही अडकलं असेल तर ते काढायचा अजिबात प्रयत्न करू नका. गंभीर परिस्थिती असताना त्या व्यक्तीची हालचाल करू नका. स्वतःची सुरक्षा, स्वतःची जबाबदारी. सुरक्षा नियमांचं नेहमी पालन करा. गाडीतून प्रवास करताना सीट बेल्ट वापरा. दुचाकीवर असताना हेल्मेट घाला. प्रथमोपचार शिका आणि जागरूक रहा.